हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑटोसिस ग्रुप। आजचा जो व्हिडिओ करतो आहोत आपण, तर आता क्रिसमसच्या सुट्ट्या चालू होत आहेत, तर जायच्या अगोदर गाड्यांची काय काय काळजी घ्यावी या संदर्भात आपण एक छोटासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ करतो आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा बाहेर जायच्या अगोदर आपल्या गाडीचं पूर्ण जनरल चेकअप झालेलं आहे का, सगळे ऑइल, सगळी फ्लुइड्स हे चेक झालेत का हे जरूर चेक करा। त्याचबरोबर टायर्सची कंडिशन ही खूप महत्त्वाची आहे। खूप दिवस जर गाडी वापरली नसेल तर टायर्स क्रॅक होतात, ते चेक करा। सगळ्या टायर्समध्ये प्रेशर्स इक्वल आणि व्यवस्थित आहे ना ते चेक करून घ्या। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट जी आहे ती म्हणजे स्टेपनीमध्ये पण तुमच्या व्यवस्थित हवा भरलेली आहे ना। त्याचबरोबर टूलकिट ज्याच्यामध्ये जॅक, व्हील पाना हे सगळ्या गोष्टी जागेवरती आहेत ना आणि व्यवस्थित वर्किंग आहेत ना हे पण चेक करा। त्याचबरोबर तुमच्या गाडीमध्ये फर्स्ट एड किट हे व्यवस्थित कंडिशनमध्ये आहे ना ते पण एकदा नक्की नजरेखालून घाला। त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या गाडीची कागदपत्र ही पूर्णपणे व्यवस्थित आहेत की नाही हे पण एकदा जरूर चेक करा। त्याच्यामध्ये गाडीचं PUC चेक केलेलं आहे का, इन्शुरन्स व्हॅलिड आहे का, फास्टॅग रिचार्ज झालेला आहे का हे पण एकदा जरूर चेक करून घ्या। त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की एक गाडीची डुप्लिकेट की कायम जवळ बाळगा, कारण सगळ्यात जास्त प्रॉब्लेम जो येतो तो बॅटरी डाऊन, याच्यानंतर चाव्या हरवतात आणि त्याच्यानंतर येणारे प्रॉब्लेम्स खूप असतात। त्याच्यासाठी अवश्य एक डुप्लिकेट की तुमची जरूर बघा। आता लांबच्या प्रवासाला जाताना एक काळजी अजूनही घ्या की जशी आपल्या शरीराला गरज असते एका ब्रेकची, त्याच पद्धतीने गाडीलासुद्धा ब्रेक द्या। साधारणपणे 200 किलोमीटरच्या नंतर एक छोटासा 15-20 मिनटाचा ब्रेक घेतला तर तुम्ही पण रिफ्रेश व्हाल आणि गाडीसुद्धा फ्रेश होईल आणि पुढची जर्नी तुमची हॅपी राहील। थँक्यू।